आली बापा एकदाची घरी. किती वेळ झाला, गेली होती मी 11:30 वाजल्यापासून गेली आणि 2 वाजले मी घरी यायला. एवढं परेशान झालं का बापरे. हे बघ बोलू कसा परेशान करतोय. गरमी झाली बाळा, पायी चालू चालू बेजार झालाय ना. हे बघ मोबाईल तिकडे ठेवलेला आहे. आधी पूजा कर. तिकडे ठेवलेलं आहे. काय चाललंय मग, झाली की नाही ओढ पूजा? ओढाची पूजा सर्वांनी केली का? कशी झाली सर्वांची पूजा? पावसाचं वातावरण आहे, खूप आभाळ गरजायला लागलं. चला मग आता मी आवरती बाकीचे कामं. आता संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागेल. पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करावा लागतो. काय गोलू पा, गोलू कसा परेशान करतोय. गोलू उतर खाली. परेशान करून सोड जाईल. तिकडे पण गेलो होतो, एवढं परेशान केलं बाळा. इकडे नको फिरू, तिकडे नको फिरू, तर फिरतच होता. मोबाईल. चला मग संध्याकाळचा स्वयंपाक काय काय बनवणार तुम्ही? मी तर बनवणार आहे पुरणाची पोळी. त्यामुळं काहीच सांगायचं काम नाही. माझी मेहंदी कशी वाटते? छान काढली ना? रात्री थोडीशी काढली, कंटाळा आला होता, पण म्हणलं चला उद्या सण आहे तर वटपौर्णिमाची पूजा करताना सगळ्या बायाच अशा नटून फुटून येत्या. त्यामुळं म्हटलं चला थोडंसं तरी आपण तरी हे करा, नटाव थोडंसं. तरी नॉर्मलच होते मी, काही जास्त माझा मेकअप नव्हता. काय मोबाईल का? मोबाईल घरात आतमध्ये पाठवरती. लय परेशान करतो. मोबाईलच पाहिजे त्याला. किती वेळचा मोबाईल मागू लागला म्हणे. तिकडे गेली होती, तिकडे पण म्हणतो ताई मम्मी मोबाईल कोण नाही आणला, मोबाईल कोण नाही आणला. म्हणलं बाबा तू घरी गेल्यावर मोबाईल पाय थोडासा. मग आता थकून गेला आणि त्याने का उन्हाचं चालून चालून थकला, त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आता घ्या थोडासा. नाही तर मी मोबाईल देत नाही बरं का त्यांना. किती परेशान केलं ना, काही गरज नाही मोबाईल देण्याची. तुम्ही बिन तुमच्या मुलांना मोबाईल द्यायचा नाही अजिबात. चला तर आता मी थकली, आता थोडंसं फराळाचं करते आणि मग स्वयंपाकाला लागते. चला तर बाय.